सूरज राणादा, अरे झोपला नाहीस तू अजून? नाही म्हणजे झोपायला जात होतो, तू दिसलास. जा की खोलीत जाऊन झोप जा. नको, इथंच वाऱ्याला बरं वाटते जरा. राणादा, लहानपणी आपण अंगणात झोपायचो, ध्यानात आहे का तुझ्या? तुझ्या ध्यानात तर माझ्या बी ध्यानात आहे. मोठा भाऊ आहे मी तुझा. मोठा मोठा म्हणतोयस करा, अरे काय काय टायमाला लय आठवणीपणा करायचा असतो. मी साहेबांच्या बाजूला झोपणार असं म्हणत माझ्यावर ताकद दावायचंस की. समजा ध्यानात आहे की तुझ्या. मग विसरणार वे राणादा? हा, बाकी कुठं बी ताकद दावायचं नाहीस. मी म्हणाल तेच, साहेबांच्या बाजूला झोपायचं म्हटलं की कुठनं ताकद यायची कुणाच ठाऊक. मी आपलं काडी पैलवान, काय करणार, का बसायचं. तुला माहित आहे सूरज, आबा बरोबर ते चांदणं मोजायची आयडिया करून आपल्या दोघांना झोपवायचं. जास्त चांदण्या मोजणार, आबांजवळ झोपणार. हे बघ, 1 2 5 4 9 15. काय म्हणालेस? माझ्या माग माग म्हण की. ए तू माझ्या मागणं म्हण, मी मोठा आहे ना. राणादा, मी लहान आहे, लहान भावाचं ऐकतात. काय ऐकतात की नाही? मग ते बघ, 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 8 9 9 हे सूरज, जा जाऊन झोप जा. चांदण्या मोजता मोजता कधी झोप लागायची काय कळायचं बी नाही बघ. ते ना, तू तर चांदण्या मोजत बी नव्हतास, माझ्या माग माग आकडे म्हणत बसायचा नुसता. आणि कधी तुला झोप लागायची तुलाच कळायचं नाही. आणि तू झोपलास की नाही, मग मी कायम आबांजवळ झोपायचो बघ. तुला माहित आहे, रातच्याला मला जाग आली की नाही, मी तुला हळद उचलून बाजूला ठेवायचो. काय? होय, ना आबांच्या बाजूला जाऊन झोपायचो. अरे कसलं बाधायचं, म्हणजे सकाळच्याला आबांच्या बाजूला मी असायचो. होय, आणि सगळ्यात भारी माहिती आहे का काय? काय? ही आयडिया आबांनीच सांगितली होती मला. म्हणलं दोघांनी समान वाटा. आबांनी लय सांभाळलंय आपल्याला, कधी कशाचीच कमी पडू दिली नाही बघ. आणि आज त्यांच्याकडे बघू बी वाटणं झालंय. सगळं हरल्यावर माणूस कसा असतोय तसं वाटायला ते. राणादा, हे बघ, आबांनी त्यांची जबाबदारी पार पाडल्या, आता आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायला नको काय? होय, आजवर आबांनी आपल्याला सांभाळलं, आता आपण त्यासनी सांभाळलं पाहिजे. पण आता आबा काहीतरी वेगळंच वागायला लागले. एवढं सगळं झाल्यावर वाईट वाटणारच की राणादा. जमीन गेली, वाडा गेला, आणि आता भाड्याच्या घरात राहायला आलो. पैशाची तंगी बी सुरू झाली. आबासनी काय वाटत असेल? सूरज, आपण काहीतरी करायला पाहिजे हो. काय म्हणजे? राणादा, अरे आपल्याला काम करायला पाहिजे काहीतरी. तेच मी अंजली बाईसनी सांगितलं मी बी काम करणार म्हणून. मी बी सांगितलंय. सूरज, तुला झेपत नसेल तर तू उगा काय बी करू नकस, मी आहे ना बघ. नाही राणादा, मग काय सगळा बार तुझ्यावर आणि वणीवर टाकायचा काय, आणि मी गप्प बसायचं? नाही नाही, हे बघ, मी बी काम करणार. काय सूरज, मी समजा गाव फिरलोय, कुणी बी काम द्यायला तयार नाही, आणि त्यात तुम्हाला काम शोभणार नाही. तुम्ही काम करू नका.
मोठेपणा लय आडाले आपले. राणादा काम मिळणार राणादा, तू अजिबात काळजी करू नकोस बघ. यायलाच पाहिजे. अरे मी तर हमाली करायला बी तयार आहे. राणादा खरंच सांगतोय, आपल्या घरासाठी काय बी करायला तयार येऊ राहणार. लाच कसली तर ताकदीचं काम करायला आपलं काय बी फरक पडत नाही. पण हा, तू असलं ताकदीचं काय बी काम करू नकस काय. आणि वाटलं तर तू काय बी करू नकस. याय ना वा. नाही नाही, मी बी काम करणार. हाताला गावल ते काम करणार बघ राणादा. अरे झेपल नाही झेपल ते मागणं बघू की. आणि तसं बी अरे घरासाठी करायलाच पाहिजे म्हणून केल्यावर झेपणारच ते. काय झालं? मला माझाच राग यायलाय. का राणादा? चुकीच्या माणसाकडे जमीन गहाण ठेवली. काकाच्या कारस्थानाला बळी पडलो, वाडा गमन बसलो. आबांची ही अवस्था बी माझ्यामुळे झाली. राणादा माझ्यामुळे तुम्हाला समजायचं भाड्याच्या घरात राहावं लागते. एक बी चांगलं काम केलं नाही. असं का म्हणतोयस राणादा? हा, आबासने सोडवून आणलेस तू. हे काय कमी आहे व्हय? आबा तुरुंगात होत तेव्हा बी नीट होत. जेव्हापासून जमिनीनं वाड्या गेल्या तेव्हापासून आबा असं गपगप झालं. हे समजा माझ्यामुळे झालंय. राणादा हे बघ, असलं काय बी म्हणत आणू नकोस बघ तू. हा, हे बघ, लहानपणी आबांनी आपल्याला सांभाळले, आता आपण आबासनी सांभाळायचं काय. आपण काम करू, 4 पैसे घरात आणू, हळूहळू बसेल सगळी खडी. हे बघ, आपण ती बसवायचीच काय बी करून. काय हाच बघू जरा इकडे. चल आपण चांदणे मोजूया, म्हणजे पटाक दिवशी झोप येते. ते बघ, 1 2. तुला तर आधीपासून झोप यायलाय. झजम झोप. चल मी आलो. जाऊन झोप काय. चल. राधे पाठ देते. गोदाक्का, साखर संपत आल्या बघा. आता एक वेळचा चहा होईल बघा. पती दादासने आणायला सांगू काय? अगं कशाला, राणा काय चहा पित नाही, अंजली शाळेत, आणि मला तर पित्ताचा त्रास होतोय. मग कशाला उगाच त्याला गावात फेरा. अव तसं नाही, धाकल्या वहिनी साहेब उठल्या आणि कॉफी आणि चहा मागितल्या तर घर डोसक्यावर घेतील त्या. त्यासनी काय जाते घर डोक्यावर घ्यायला. मी बघते काय करायचं. गोदाक्का, तुरडाळ बी संपत आल्या. अहो खरं तर किराणा मालच संपत आलाय बघा. किराणा माल भरायला पाहिजे. अगं ठाव आहे की मला, हे समज काय माझ्या नजरेतनं सुटलंय होय. बघू परत ना, तू तुझं काम कर. गावाकडनं फोन आलता आणि पोरगाला कापड पाहिजे होते.
एक 500ची जुना होईल काय? आता कशाला? पुढच्या वर्षी नव्यानं शाळा सुरू होत्या तेव्हाच घे की. अगो आता का शाळेच्या ड्रेससाठी नव, ते नेहमीच्या वापरण्यासाठी पाहिजे होतं. सांग की आहेत का? होता का मला रानादाकडे पैसे मागायला नको वाटतंय बघ. राधे जरा डबा दे ग. शिरपती 300 रुपये आहेत. पंढरपूरची दिंडी निघाली म्हणजे अभिषेक घालायला द्यायचं म्हणून ठेवलं होतं. आता तेवढ्यावरच भाग्य. एवढी येड आमची मारून घे बाबा. हा ना गो दाका, तसं काय बी अर्जंट नाही. माझ्या पोराला कपडे घेतले नाही म्हणून तुझ्या अंगाला का भोकं पडत नाहीत? नाही र, पोरांची हौस असते. पाठव त्याला. आता त्याला साधं कापड घे आणि पैसा आल्यावर आणि घेऊया. हो का, मला असं कधीपासून लांब केलं असावं तुम्ही? किराणाला पैसे नाहीत म्हणून काय सांगितलं नाहीसा मला? तसं नाही ग. अंजली आणि राणाला भार पडू नये म्हणून मी आपलं. हे बघ, ती दोघं काय बोलत नाही, पण आपल्याला कळतंय की पैसे नाहीत ते, म्हणून आपणच जरा जपून जपून खर्चायचं. हा तसंच करूया. शिरपती घे. हा ना ग, बघ पुढच्या वेळेस. मी एक बोलू का? राधाताई, श्रीपती दादा, तुम्हाला दोघांनाही मला एक गोष्ट सांगायची होती. आम्हाला अहो मग सांगा की बिंदास, विचारायचं काय त्यात? अंजली काय सांग की. मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी आणि माधू दादांनी दुसरीकडे काम बघावं. अंजली काय सांग की. मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी आणि माधू दादांनी दुसरीकडे काम बघावं. असं का म्हणतायसा वहिनी साहेब? अहो वहिनी साहेब, आमचं काय चुकलं ते तरी सांगा की. नाही नाही नाही, तुमचं काहीच चुकलं नाही, पण आपली सध्याची परिस्थिती बघता तुम्हाला पैसे देणं नाही शक्य होणार. अहो वहिनी साहेब, कुणी मागितल्यात पैसे? आत्ताच गोदाकाला मी नका म्हणलं. काय गोदाका? हो पण तुम्हाला पैसे देण्याची कुवत नाही राहिली आता. आतापासूनच तुम्ही तुमचं आमचं करायला लागलायसा. आता काय बोलणार आम्ही? लगेच फरक करून टाकलासा बघा तुम्ही आमासनी. नाही तसं नाही. अहो पण तुमचंही घर आहे आणि ह्या घरासाठी तुमच्या घरातल्यांनी अडचणी सहन कराव्यात असं अजिबात नाही वाटत मला. आजवर तुम्ही आमच्या 1000 अडचणी समजून घेतलायसा, मग एक अडचण समजून घेतली म्हणून काय झालं आम्ही? नाही राधाताई, अहो तुम्ही या घरातलेच आहात आणि घरातलेच राहणार. पण आता मी सांगतेय म्हणून तुम्ही दुसरीकडे काम शोधा. शेवटी तुमच्या घरातल्यांचा थोडा तरी विचार करा. नाही, दुसरं काय बी सांगा, कर हे काय सांगू नका बघा. नाही, अंजली बराबर बोलते. आता शिरपतीला त्याच्या पोराला कपडा आणायसाठी पैसे पाहिजे होतं, तर आमच्याकडे द्यायला नाही. घरात खर्चाला तरी पैसे पाहिजेत की. म्हणूनच मी सांगते तसं करा. अहो पण नाही, आता मी सांगते म्हणून तुम्ही दुसरीकडे काम शोधा. तुम्ही असं बिना पैशाचं काम केलेलं आम्हाला कोणालाच नाही चालणार आणि यांनाही नाही चालणार. राधाताई, श्रीपती दादा,
तुम्ही ह्याच घरचे आहात आणि कायम राहणार आहात. पैशापेक्षा माणूस जास्त महत्वाचा आहे. अगदी खरं. म्हणूनच मी सांगते, तुम्ही जर दोघांनी दुसरीकडे काम नाही शोधलं तर तुमच्या घरातल्या माणसांचं काय होईल? त्यांचं कसं चालणार? हे बघा, घरातलं मी आणि गोदाक्का बघून घेऊ. आमचं कसं तरी चालून जाईल. पण आमच्यामुळे तुमच्या घरातल्यांची आबाळ कशाला करताय? तुम्ही दोघांनी जर का असं केलं ना, तर ही गोष्ट आम्हाला आयुष्यभर खात राहील. चालतंय, मी म्हणताय तसं करतो, पण कायमचं घालवू नका. दिवस लवकरच बदलतील बघा. पहिल्यासारखं झाल्यावर आम्ही परत इथंच कामाला येऊ बघा. हो, मी स्वतः फोन करून बोलवून घेईन तुम्हाला. खरंच. बर चला, मी निघते शाळेला. भेटू लवकरच. गोदाक्का येते. सॉरी म्हणलं ना. अहो त्या टायमाला जे बरोबर वाटलं ते केलं हो मी. अहो आता चिडू नका असं माझ्यावर. हो नाही हो, मी कशाला चिडेन? मग काय, अहो एवढं हॉर्न वाजवतोय तरी बी तुम्ही बोलणं झालेत माझ्या बरोबर. अहो ते मी पुढे काय करायचा विचार करत होते. आता गुढीपाडवाही जवळ येतो ना. तुम्ही काय लय विचार करू नका सर. मी आजपासूनच काम उडकायला सुरुवात करतो. आपण दोघे मिळून खर्चाचा बाजू. कसलं काम? हे काय माहित नाही, पण काम करायला पाहिजे एवढं माहित आहे मला. बर, पण तत्व सोडून काम करायचं नाही. फक्त पैशाचा प्रश्न आहे. माझा पुढचा महिन्याचा पगार झाला ना की मग सगळे प्रश्न सुटतील. असं कसं? तुमच्या एकटीवर भार टाकून कसं चालेल? मी बी उचलतो की. चालेल, पण मी काय सांगितलंय ते नीट लक्षात ठेवा. उगाच करायचं म्हणून काम करू नका, कळलं? नाही. छान. तुम्ही लय भारी समजून घेता बघा. तुम्ही मी कुठं? मी तर न विचार करता समजे पैसे खर्च करून बसलो. अहो ठीक आहे हो. आता पैसे कमवून आणीन असं म्हणालात ना, मग झालं तर. आपण असेच एकमेकांना समजून घेत राहू, म्हणजे मग काही अडचणच येणार नाही. चालतंय की. बर चला, आता मला लवकर शाळेत सोडा, नाही तर उशीर होईल. वय तुम्हाला शाळेत सोडतो आणि मी बी काहीतरी हातपाय मारतो.